रानवाटा इंटरनॅशनलची पहिली प्रमोशनल ॲक्टिव्हिटी. आज मी चाललोय नाशिकला एका इव्हेंटसाठी. जोरदार तयारी झालेली आहे. आम्ही नाशिकसाठी ठाण्याहून निघालो. थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाला लागलो. पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरनं चाललोय. म्हणजे मागे एकदा गेलेलो मी आणि प्रवीण, आणि तो बंद होता म्हणून परत वळसा पडला होता. कॅम्पसाईटला जातानाची गोष्ट आहे. तर आता समृद्धी महामार्ग ऑफिशियली सुरू झालेला आहे आणि 120 ची लिमिट आहे इथे, आणि गाडी पोहोचली 120 ला लगेच. हेवी ड्रायव्हर. लिमिट आहे बाबा, नाही तर कमेंट येतील नियम तोडताय म्हणून. हा कसारा घाट जो डोंगर चढून उतरायचो, पण आपण हाईटवर आहोत. हा ब्रिज आहे का? हो, स्वामी ब्रिजवर आहोत एका मोठ्या लांबच्या लांब. वाटेत बरेच बोगदे लागले. प्रत्येक बोगद्याला वेगवेगळ्या थीम घेऊन कलाकुसर केलेली बघायला मिळाली. मस्त पावसाळी वातावरण होतं. शेवटी लागला इगतपुरी बोगदा. लांबच्या लांब, संपता संपेना. समृद्धीचे पैसे संपले. मी बाहेर पडलो इगतपुरीला. इगतपुरीला आलो आणि पाऊस सुरू झालाय. ऍक्च्युली हाईटवरच आहे ते म्हणा. केवढा मोठा बोगदा होता, बापरे, मजा आली. झोप आली खरं मला. एवढा मोठा बोगदा संपतच नव्हता तो. किती वेळ चालू होता. इगतपुरीला चांगलाच पाऊस लागला. काय नॉर्मल रस्ते आता. पैसे संपले, रस्ते कोणते. राहुलला भेटलो. भगर फॅक्टरी मधल्या नव्या मशीन्स पाहिल्या. गेल्या वर्षी फॉल मध्ये, म्हणजेच पानगळीच्या ऋतूत मी अलमाटीमध्ये होतो. तिथे फिरताना, ते वातावरण अनुभवताना मी त्या जागेच्या प्रेमात पडलो. रानवाटाची पहिली बाली ट्रिप सक्सेसफुल झाल्यानंतर पुढच्या ट्रिपसाठी तुम्हा सगळ्यांना त्याच सीझन मध्ये, सप्टेंबर मध्ये अलमाटीला न्यायचा प्लॅन आहे. नक्की सहभागी व्हा. राहुलला भेटलो बरेच वर्षांनी. त्याने एक मला सांगितलाय ढाबा आणि काही डिश सांगितल्या तिथे येऊन ट्राय करायला. सो ढाब्यावर जेऊया आज. सजेस्ट केलं ते सगळं मागवलं आम्ही. आता टेस्ट करून बघूया कसं आहे.
ठेचा पराठा, वा. ठेचा पराठा खरंच ठेचा. सो मी 2 डिश मागवल्या, आलू कांदा आणि ठेचा पराठा. तर सुपरहिट डिश आहे ठेचा पराठा. हा जेवढा तिखट तेवढं तुम्ही दही लावायचं. सो काय होतं, तिखट आणि गोड असं तुमच्या तोंडात असं विरघळून जातं. सो ॲक्च्युअल ठेचा आहे पराठ्यामध्ये आणि दही. सो दही तुम्ही तिखट किती खाऊ शकता त्यावर दह्याचं प्रमाण वाढवायचं. येस. तर ठेच्याने घाम काढलाय, आता दहीने रिकव्हरी करावी लागते. होपफुली त्यांनी होईल. त्याचे 8 मोठे पीस आले आणि तो एवढा भारी. सुरुवातीला पहिला पीस खूप भारी लागला. आम्ही दोघं होतो, 4 घेतले. पहिला पीस भारी लागला. दुसऱ्या पीसमध्ये थोडं ते तिखट जाणवायला लागलं. एंडला तिसरा अर्धा पीस झाल्यानंतर पहिले मी दही खायचो आणि म्हणजे मी तो पराठा एवढा दह्यात बुडवायचो की पहिले दह्याची चव लागली पाहिजे आणि दही खाताना हळूच तो ठेचा असा ठेचा द्यायचा. सो मी माझे संपवलेत. हां, आता एक राहिला कोणाचा तरी. बघूया तो संपतोय का, संपेल का, काय वाटतंय? युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे. बघूया काय. म्हणजे ही भाजी तिखट वाटत असली तरी ती तिखट नाही आहे. त्याच्या पुढे जो ठेचा लागलाय तर नाक. पोट शांत करायला आता काय काय करू शकतो. सो दही संपलं, आता खरवस मागवलं. खरवस दुपारचं जेवण झालंय. आता नाशिककडे चाललोत आम्ही. खतरनाक जेवण झालं, काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हटलं. आज माझ्यासोबत प्रत्युष आहे, तो व्हेज खातो, तर म्हटलं आज व्हेज जेवूया. आणि राहुलने सजेस्ट केलं हे हॉटेल, हा ढाबा. आई शपथ खतरनाक. म्हणजे ठेचा, असा ठेचा बोलतोय आता. जे तिखट खातात त्यांच्यासाठी नक्कीच त्यांना आवडेल आणि जे तिखट नाही खात त्यांच्यासाठी तो चौघात एक ठीक आहे. किंवा मग त्यांना सांगायचं की ठेचा कमी टाका, पण मग ठेचा पराठा कसा म्हणणार त्याला. तर आपला पहिला स्टॉल तयार होतोय. इथे कामं चालली आहेत. फक्त एक छोटीशी चूक झाली आहे, रानवाटाचा व्ही पडलाय. सो आता तो आटा झाला. तर आयोजकांनी जर तो आजच्या बदलला नाही तर उद्या आटा विकायला लागेल. इव्हेंट लोकेशनला पोहोचलो आहे आणि इथे तयारी चालली आहे. स्टॉल्स लागत आहेत म्हणजे सेटअप होतोय. बॉक्स लागत आहेत. बॉक्स लागल्यानंतर संध्याकाळी इकडे सगळे येतील ज्यांचे स्टॉल्स आहेत सामान घेऊन. ती सगळा सेटअप होईल. सो हे कसं असतं हे पहिल्यांदा मी अनुभवणार आहे आणि मजा येते. सो मी उत्सुक आहे. उद्या परवा भरपूर जणं भेटतील, नाशिकमधली लोक भेटतील, ओळखीचे, व्हिडिओ बघणारे, परदेशी फिरायची आवड असणारे. सो बघूया. अरे कॅमेरा हा नाही कुठच्या हातात शाबास. हातात काय फुल्ली फोकस होती यावेळेस. बनी शेटने सकाळ सकाळ राहिलेला व्ही काढून दिला. शौर्य भेटला. ट्रेकर्स मंडळींच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
ईशा टूर्सचे आत्माराम परब भेटले. छान गप्पा रंगल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पाहुणे म्हणून मिलिंद गुणाजी आले होते. बऱ्याच वर्षांनी त्यांची भेट झाली. तर पहिला दिवस संपलाय. आज नाशिकची लोक येऊन गेली आणि सगळे जमत आहेत ट्रेकर्स, आणि उद्याचा जो इव्हेंट आहे त्यासाठी येत आहेत. आणि उद्या खरं भरपूर लोक आणि धमाल असणार. तर जीवन आणि मी बरीच वर्ष संपर्कात आहोत, चांगले मित्र झालो आहोत, पण व्हिडिओ नाही झाला अजून आमचा. म्हणजे रानवाटावर जीवन दिसला पण नाहीये. आणि तसंच म्हणजे एकत्र भाग्य लाभलेलं आहे आमचं की फायनली कुठे ना कुठे तरी ती काम सुट जुळून आलेले आहेत. रानवाटाच्या वरती असू दे किंवा जेकेच्या, आपल्याला दोघांना एकत्र भटकंती करायची महाराष्ट्रात. ठीक आहे. खर तर हा मला नेहमी ज्यावेळी बाहेर जातो ना, बाहेर कुठल्या देशात, त्यावेळी मला येतेच. अचानक भयानक इंटरनॅशनल तर नाही होऊ शकत, पण अचानक भयानक सह्याद्री नक्की होऊ शकतं. पण आपण तो नियोजन नक्की करूया, यावर्षी करूया एखादा तरी. मी तर म्हणतो की असं छान 2-3 दिवसाची भटकंती, एखादा रेंज किंवा असं काहीतरी करू शकतो. रेंज ट्रेक. येस, रेंज ट्रेक करूया. बाकी तुझी देश विदेशातली भटकंती कशी चालू? मी इंटरव्ह्यू घेऊ का तुझा? सो या वर्षीचा नवा उपक्रम आहे की इंटरनॅशनल टूर्स सुरू केल्यात. त्याचं प्रमोशनला म्हटलं एक स्टॉल टाकूया इथे आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतील. तू इंटरनॅशनल टूर बद्दल सांग, काहीतरी लोकांना प्रेरित कर. मी खरंच सांगायला म्हणजे मला बरं झालं तू विचारत हा प्रश्न. मला अगदी खतखत होती माझ्या मनात, खरंच बोलायचंय मला. फक्त प्लॅटफॉर्म नाही, अजून आपलं सेशन नाही असं, पण मला बोलायचंय. इंटरनॅशनल बद्दल खूप बोलू शकतो. म्हणजे इंटरनॅशनल हे तुमचे डोळे उघडतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला विचार करायला आपण भाग पडतो की खरंच आपण जे करतोय ते योग्य आहे का. आपल्याला म्हणजे एक नवं दृष्टिकोन तयार होतो की जगात काय चालू आहे, जगामध्ये लोक कोणत्या लेवलचा त्यांचे बेसिक प्रॉब्लेम्स ते काम करतायत आणि आपण कोणत्या बेसिक प्रॉब्लेम्ससाठी काम करतोय. त्यांच्या संस्कृतीत कशा जपलेल्या आहेत, त्यांच्या भाषा त्या कशा जपत आहेत, आपण आपल्या कशा जपल्या पाहिजे. मी म्हणेन की ह्या पृथ्वी तलावरती आलो ना, या पृथ्वीचे सर्व अंग बघितले पाहिजेत ना आपण. म्हणजे जी जिओग्राफी आपल्याला वाटते की सह्याद्रीची जिओग्राफी आपल्याला चांगली माहिती आहे, आता परिचित झालोय आपण. तर आता हळूहळू आपण भारत देशाची वेगवेगळ्या लँडस्केप बघतोय. म्हणजे हिमालय बघतोय आपण, काय म्हणला समुद्रकिनारे बघतोय, आयलँड्स बघतोय, मरीन लाईफ बघतोय, पुन्हा राजस्थानचा प्रदेश बघतो. सो आय अंडरस्टँड की भारतामध्ये सगळं आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा तुम्ही बाहेर जाल ना, तर त्या जिओग्राफी सोबतच तिथली संस्कृती, तिथले लोक कसे जुळवून घेत आहेत. मी म्हणेन की आईसलँड सारखा देश खूप डिफिकल्ट आहे तिथे राहणं. तिथली लोक कसं जगतायत, त्यांचं जीवनमान काय आहे, डे टू डे त्यांचं दिनचर्या कशी आहे, हे ऐकून तुमचं माइंड ब्लो होतो. सो हे जर तुम्हाला लाईफमध्ये सरप्राईजेस पाहिजे असतील आणि तुम्हाला सरप्राईजिंग गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील, तर इंटरनॅशनल टूर करणं एकदा तरी गरजेचं. एकदा कराल तर पुन्हा कराल. सो लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, फिरलं पाहिजे. सो मग बाहेर फिरून आल्यावर आपला भाग फिरायला अजून मजा येते. तेच तर सांगतो. मला काय कळलं माहितीये काय, बाहेर देशामध्ये गेल्यानंतर त्यांचं निसर्ग सौंदर्य आहे, ओके छान आहे, ठीक आहे, त्यांनी मेंटेन ठेवलं म्हणून ते छान दिसतंय. पण आपल्याकडे लईच भारी आहे रे, कायच्या कायच भारी आपल्याकडे. आणि ते तर मेंटेन ठेवलं, त्याच्या अराउंडचं जे काही टुरिझम आहे, रस्ते बांधणी म्हणा किंवा तिथली सुरक्षा व्यवस्था म्हणा, किंवा ते जसं तू दाखवलं होतंस तुझ्या स्वीडनच्या ट्रिपमध्ये ते ट्रेल वगैरे दाखवलं होते की ट्रेक करताना जागोजागी ते बोर्ड दाखवले, तिकडच्या मॅप सिस्टम किती भारी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात.
आणि त्या गोष्टी जर आपण इकडे इम्प्लिमेंट केलं तर आपल्या इकडचं हे जे काही ट्रेकिंग आहे किंवा इकडचं जे काही भटकंती अजून चांगली होऊ शकते. मी तुला शुभेच्छा देतो तुझ्या या मेट्रो उपक्रमाला. थँक्यू. महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना इंटरनॅशनल येस घेऊन आण. येस येस येस. हळूच मी मागे येतोच तुझ्या. जीवनचे जे नवीन उपक्रम येणार आहेत त्याची झलक मला थोडीशी मिळाली आहे. ती प्रेक्षकांना कधी मिळणार आहे लवकरच शिस्त आहे काहीतरी छान. सो येस, आम्ही पण वाट बघतो. नक्कीच. सह्याद्री मित्र संमेलन. सो संमेलनाची खासियत काय असते की मित्र भेटतात आणि आय थिंक आपण संमेलन टू संमेलनच भेटतोय. तू बिझी झालायस, हा, तू हल्ली इंटरनॅशनल टूर्स करायला लागलास, त्यामुळे तू कॅम्प साईटच्या इथे येतो आणि निघून जातो पुढे. चालेल. सह्याद्रीत चालणारी कामच एवढी येत आता. येस, तर गणेश भेटलाय बरेच दिवसांनी आणि त्याला बसवलंय पकडून. गणेशची आणि माझी ओळख, आम्ही दोघं साप पकडायचो, सर्पमित्र म्हणून काम करायचो. 2001-2. हा, तू 1-2ला असशील, मी 5-6ला जेव्हा आलो. सो जवळपास 20 वर्षांपूर्वीची आमची ओळख आहे आणि सर्पमित्र म्हणून आमची कल्याणला भेट झालेली. कल्याणवर ठाणे समथिंग काहीतरी झालं असं ते विलास वैद्य आणि त्यांच्या Yes, yes, yes. ग्रुपमध्ये. निसर्ग गिरिभ्रमण. येस येस येस. सो आता पोस्ट मोठी आहे. गणेश दोघांची. गणेश रेस्क्यू वरती खूप काम करतो. तर थोडस सह्याद्री रेस्क्यू, पावसाळा काय सांगशील? बेसिकली आता जसं जसं कमर्शियल वर्ल्ड वाढत चाललंय किंवा ट्रेकर्स नाही म्हणता येणार, पर्यटक जंगलामध्ये फिरायला जायला लागले, तेव्हापासून तिथे होणारे ऍक्सिडेंट वाढले. म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा गोष्टी नसायच्या किंवा जेव्हा ग्रुप नसायचे तेव्हा एवढी लोक जंगलात जायची नाही. पिकनिक म्हणून 4 ठिकाणी जायचे आणि पिकनिक सारखं एन्जॉय करायचे. पण आता त्यांचे ग्रुप्स घेऊन जाणं सुरुवात आहे आणि डिरेक्टली आपण कमर्शियल्सला पण नाही बोलू शकत. ग्रुप घेऊन जाणारं क्राऊड ते परत आल्यानंतर मग इंडिपेंडेंटली जे क्राऊड जात आहे ते धडपडते. ट्रेक्स झाल्यानंतर किंवा ऑर्गनायझर्स बरोबर जाऊन आल्यानंतर लोकांना रूट्स कळतात आणि जायच्या वाता कळतात आणि ते वॉटरफॉल्सला जायला किंवा जंगलात फिरायला एकटे निघतात, कोणतीही माहिती न घेता. अडकतात, पडतात, धडपडतात आणि असं प्रमाण खूप वाढत चाललंय. आणि त्यामुळे ही रेस्क्यू किंवा जे काही रेस्क्यू टीम सतत चालले हे सगळं प्रमाण वाढतंय आणि त्यांचं काम वाढतंय. रेस्क्यू याबद्दल फार लोकांना माहिती नाहीये. रेस्क्यू टीम जे काम करते, जी मेहनत आहे ऍक्च्युली. सो हे अजून गव्हर्नमेंट स्टँडर्डाइज वगैरे काही नाही झालंय. काय गव्हर्नमेंट कडनं काय वेगळं त्याच्यासाठी डिपार्टमेंट आलंय की काय फक्त 1 महिन्याचं असं म्हणून? बेसिकली आता कसं झालंय की महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या जुन्या संस्था होत्या ज्यांना टेक्निकल नॉलेज होतं ते अशा अडचणीच्या वेळेला कुठेही ऍक्सिडेंट झाली का पोलीस खात्याला किंवा तहसीलदार खात्याला मदतीला बाहेर पडतं आणि मग त्यात पुढे जाऊन रेस्क्यू टीम बनल्या. त्यातलेच आम्ही एक. आणि जनरली आता जे काय मार्केटमध्ये चालले, एकाच दुसरा मेला तर कोणाला काही पडली नाहीये. प्रचंड लोक एका जागी मेले तर मग ते टीव्ही आणि न्यूज सगळीकडे येणार. सो याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांना कोणाला काय फरक पडतो. जनरली लोकांना माहिती की रेस्क्यू टीम्स आहेत कॉमन पब्लिकला, पण त्यांना हे नाही माहित की ते सोशल वर्क करतात. आत्ता जे कमर्शियली बाहेर पडणारे लोक आहे किंवा आत्ता जे टुरिस्ट बाहेर पडणार आहेत ते कॉल करतात यंत्रणेला आणि यंत्रणा आम्हाला कॉल करतात. तर त्यांना असं वाटतं की ही यंत्रणाच आहे, म्हणजे त्यांना कामच आहे. त्यांना हे नाही कळत की आम्ही आमचं स्वतःहून काम करतोय. त्यांना वाटतं एक कामच आहे म्हणून ते आमची किंमत करतात. गेल्या वेळी ती इन्फ्लुएन्सर पडलेली आणि टीका झालेली टीमवर की लवकर नाही पोहोचले आणि असं काहीतरी आलेलं. तेव्हा मला एवढं वाईट वाटलं. तेव्हा चिंतनच तिथे होता आणि नेमकी नवीन टीम तिथे गेलेली खाली आणि त्यांना वाटलं ती जिवंत आहे म्हणून त्यांनी कॉल दिला, पण ती गेलेली होती. आणि मग त्याच्यावर सुरू झालं की असं नाही. आणि त्यांनाही तेच वाटत होतं की ही यंत्रणांनी बोललेली टीम आहे. हे नव्हतं माहित की सामाजिक काम करणारी टीम. म्हणजे कालच आम्ही जे रात्री डिस्कशनला बसलेलो, जीवन कदम होता, आम्ही होतो, प्रियांका मोहिते होते, अजून 2-3 एव्हरेस्ट होते, की आम्ही आता डिसाईड केले काल की एक फॉर्म बनवायला की आम्हीच तो फॉर्म घेऊन जाणार. पोलिसांनी बोलवलं आणि त्यांना सांगणार तुम्ही फक्त साईन करा, तुम्ही आम्हाला बोलवलेलं. आणि तो रेकॉर्ड मेंटेन करून आम्ही गव्हर्नमेंटला पाठवणार रोजच्या की आम्ही हे काम करतो. ऍटलिस्ट ते जेव्हा बोलतील की आम्हाला आमच्या बोर्डवर रेस्क्यू टीम पाहिजे तेव्हा ऍक्च्युली काम करणाऱ्यांचा रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो. आताचे कायदे एवढे वाईट आहेत की जिवंत माणसाला उचलून आणताना ते मेलं तर त्याची केस आमच्यावर होऊ शकते की तुम्हाला कळायला कोणी सांगितलं.
मग आम्हाला करायला कोणी सांगितलं ते बघा, यांची साई होती, यांनी आम्हाला बोलवलं आणि करायला सांगितलं त्यावेळी. सो बेसिकली आता मी त्याच्यावरच काम करतोय की ऍक्सिडेंट झाल्यावर काय करावं ह्याच्यापेक्षा ऍक्सिडेंट न होण्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी आता काम करणं गरजेचं आहे. आणि आवडेल मला नक्की तुझ्यावर काम करणं या पावसाळ्यात. ऍटलिस्ट ते सगळं झाल्यावर मी केलेल्या कामाला नाही, पण ते काम करताना त्याच्यात व्हॉइस तुझा असेल तर ते स्वप्नीलचा आवाज म्हणून जे काय आम्हाला रेस्क्यू साठी मी आता एक नवीन काम करायला सुरुवात केली. सो गेल्या 5-6 वर्षात मी जे काय रेस्क्यू करतोय त्याचा मी वे चेंज केलाय की किती वर्ष मी बाहेर जाऊन रेस्क्यू करणार. कारण टेक्निकल रेस्क्यू आल्यावर सगळं काम सोडून जायला लागतं आणि सगळीकडे टीम्स आहेत, त्यांना इक्विपमेंट कमतरता आहे आणि त्यांना ते वापरायचं कसं आहे नॉलेजची कमतरता. तुम्ही आता नवीन गोष्टी सुरू केल्या जिथे टेक्निकल रेस्क्यू अडतो तिथे मला बोलवलं का मी त्याच लोकल टीमला हाताची घेतो. मी ॲज अ लीडर म्हणून वरती उभा राहतो. मी लीडर म्हणजे मी टेक्निकल स्ट्रॉंग कोणता वापर असं नाही म्हणत आहे. मला लिडरशिपची क्वालिटी शिकायची आहे की 4 नवीन लोक एकत्र आल्यावर त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं ती क्वालिटी करण्यासाठी मी वरती थांबतो आणि त्याच टीमना उतरवून काम करून घेतो. त्यांच्याबरोबर माझा एक टेक्निकल माणूस कंपास येतो. सो त्यांना तो ऍक्च्युअल एक्सपिरियन्स मिळाला उतरणं, काढणं, पॅकिंग कसं करणं, कोणत्या नॉट वापरणं, तर ते ऍज अ मसल मेमरी त्यांच्या डोक्यात बसेल आणि फ्युचरमध्ये ते काम आम्हाला नाही करायला लागणार, ते करतील. यावेळी एक काम चालू आहे आणि आपण ट्रेनिंगवर फोकस करायला सुरुवात केलाय की ज्या ज्या एरियात जो प्रॉब्लेम येतो, जसं आंबोली शिवदुर्ग मार्फत आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतलेलं 2018ला की कावळेसातला पडल्यावर तिथनं वर खेचायला किती अँकरिंग गरजेचं आहे तेवढंच त्यांना शिकवलं आणि 8-10 वेळा करून घेतलं. आज आम्हाला तिथे जायची गरज नाही. तो प्रत्येक टेरेनमध्ये त्या त्या एरियातल्या टीमना काय काम येतं ते आणि तेवढं शिकवायचं. 100 गोष्टी यावेळी काम सुरू केलंय. पुढच्या 3-4 वर्षात मला बाहेर रेस्क्यू करायला जायची वेळ येणार नाही या वेळी काम चालू आहे. सो हायलाईन एक लागली आणि हायलाईन हा खरं तर हे ऍडव्हेंचर प्रकार आहे, पण तो कसा माहित नसल्यामुळे, लोकांना माहित नसल्यामुळे काय गंमत झाली ते ऐकूया, त्याच्याचकडनं ऐकूया. सो अक्षय म्हणून माझा एक मित्र आहे, अक्षय सरोदे माहित असेल, आणि त्यांचा ग्रुप आहे. त्यांना एक हायलाईन करायची होती. त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता वॉटरफॉलवर, नाणेमाची वॉटरफॉलवर. आणि ऑनेस्टली आम्ही तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरला आणि पोलिसांना सांगून गेलो. फॉरेस्ट ऑफिसरला तर सांगितलेलं की आम्ही लाईन लावतोय. ओळखीचे असल्यामुळे त्यांनी त्या चिंतनच्या ग्रुपला परमिशन दिली. या दुसऱ्या दिवशी पोलिस येऊन बघून गेले, सेटअप बघितला. बट अगेन मी मगाशी जे बोललो की प्रेसवाले काय वेणी छापतात त्याच्यावर डिपेंड करतं गव्हर्नमेंट. प्रेसवाल्यांनी टाकले स्टंट करायला आले, त्यांनी बघितलंच नाही की कोण आयलाईन करते, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे काय. आणि आम्हाला परवा पोलीस स्टेशनला बोलवलं की हे तुम्ही स्टंट करतात. आम्हाला त्यांना समजावं लागलं की स्टंट नाही येत, हा एक ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. सो हा अवेअरनेस कसा येईल याच्यावर काम करणं महत्वाचं. होपफुली गणेश जे बोलतो ते सगळं होईल, लवकर होईल आणि अडथळे कमी होतील आणि ऍक्च्युअल कामावर फोकस करायला वेळ मिळेल सगळ्यांना. ग्रेट. मी जेव्हा युथ बद्दल ऐकलं सुरुवातीला तेव्हा आय थिंक तू खूप उशिरा, तू आत्ता किल्ले फिरायला सुरुवात केली लॉकडाऊन नंतर. सो युगने लॉकडाऊन नंतर किल्ले फिरायला सुरुवात केली आणि त्याने जो झपाटा लावला की त्याने जी पहिली सेंचुरीची दिली आहे तेव्हा मी म्हटलं की अरे येस काहीतरी वेगळं आहे. नाशिकला येण्याच्या खास कारणांपैकी एक की युग भेटतो दरवेळी आणि यावेळी आम्ही जवळपास 2 वर्षांनी भेटलो. तर बेस्ट पार्ट काय आहे की हनीला भेटलो. मी फोटो बघत होतो फक्त तिचे आणि मी हनीला भेटलो आणि धमाल चालली आहे. तो तिला ट्रेकला फिरायला घेऊन जातो आणि तिला पण डोंगर दऱ्या आवडतात आणि काय एनर्जी आहे. म्हणजे मी भरपूर पेट बघितले पण हनीची एनर्जी घाबरेल एखादा. आमचा कॅमेरामन घाबरून बसलेला शेवटी. तर तिचा उत्साह कमाल आहे. तर युगंधर नाशिक मधून ज्याने आपली सगळी व्यवस्थित व्यवस्था केली. इकडे काय हवं नको, बॅनरवाल्याचा कॉन्टॅक्ट, फ्रेमवाल्याचा कॉन्टॅक्ट, जे हवं ते. सो युग मजा आली. मी हा पहिल्यांदा प्रयोग केलेला की नाशिकमध्ये आपण प्रमोशन करूया की आपण नवीन कंपनी टाकल्या त्याचं लोकांपर्यंत पोहोचवूया. नाशिक बद्दल, तुझ्या ट्रिप बद्दल, हनी बद्दल काय सांगशील? रानवाटावर पहिल्यांदा बोलतोय त्यामुळे खूप छान वाटतंय. पहिली गोष्ट तर मी खूप लोक स्वतःला लकी समजतो की मी नाशिककर आहे आणि नाशिकचं म्हणजे सांगण्यासारखं वैशिष्ट्य असं की भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त किल्ले असलेला आमचा हा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये 65 गिरिदुर्ग आहे
जवळपास 4 भुईकोट आहेत आणि सर्व समृद्ध असा आमचा किल्ला, आमचा हा जिल्हा. आणि म्हणून इथं ट्रेकिंग प्रत्येकाच्या असं रखरखात भिनलेली आहे. आणि हानीला आम्ही जेव्हा आणलं ना, तर हानीला म्हणजे तिला बाहेर फिरणं खूप आवडतं. आता सिटीमध्ये आम्ही दिवसभर कामात असतो, पण रविवारचा दिवस आमचा असतो, तिला रविवार आम्हाला देता येतो. आमची पण आवड आहे की आम्हाला ट्रेकिंग करावी आणि त्यानिमित्ताने तिला सोबत घेऊन जातो आणि तिला ते खूप आवडतं. म्हणजे हानी आता तर असं आहे की माझ्या पेजवर मी माझ्यापेक्षा जास्त व्हायरल हानी झाली. लाखो लोक तिला म्हणजे फॉलो करतात, तिला हानीचं काय चाललं, हानीला काय खाऊ घालतात, हानीचं केअर कसं करतात, या सगळ्या गोष्टी सध्या चालतात. आणि छोटीशी हानी तिने आमचं दोघांचं म्हणजे आयुष्य असं वेळून टाकलंय. ती जी स्केल आहे सह्याद्रीची ती 4000 फुटाच्या वरची असते. तर असं सह्याद्रीमध्ये टोटल 24 शिखरं आहेत. म्हणजे सह्याद्री सुरू होतो म्हणजे मध्य प्रदेश पासून आणि कन्याकुमारी पर्यंत या पूर्ण रांगेमध्ये 24 शिखरं आहेत. त्यापैकी एकट्या नाशिकमध्ये 17 आहेत. म्हणजे जिंकले तुम्ही. तिथंच आम्ही जिंकलो. आणि झालं काय की हे 17 जे आहे ना ते सगळे चॅलेंजिंग आहे, असे खूप चांगले चांगले. म्हणजे आपण म्हणतो ना की नाशिकचे किल्ले जे आहेत त्याच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे, तर मुळात मावळ प्रांतामध्ये जरी स्वराज्याचं मेन गाभा होता, पण त्याला रक्षणाचं जी तटबंदीचं काम जे केलं ते या किल्ल्यांनी केलं. आणि असे सगळे किल्ले असलेला हा नाशिक म्हणून आम्हाला खूप आवडतो. सर्वात उंच किल्ला जो आहे साल्हेर आहे तो नाशिकमध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकाचा धोडप आहे तो आमच्या नाशिकमध्ये आहे. आणि बऱ्याच साऱ्या नैसर्गिक आश्चर्यांनी भरलेला हा नाशिक आहे. आणि नाशिकमध्ये शुल्के पण भरपूर आहेत. असं म्हणजे भूगर्भीय आश्चर्य जे म्हणतात ना ज्यांना, त्या पद्धतीचे गरम पाण्याचे झरे वगैरे या पद्धतीचे बरंच काही आम्हाला बघायला मिळतं. आणि त्यामुळे सध्या आमच्याकडे लोकसंख्या पण कमी मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये, त्यामुळे नाशिक खूप आवडतं आम्हाला. आणि म्हणजे या नक्की नाशिकला बघा, नाशिकचे किल्ले सर करा. कझाकिस्तान ट्रिपच्या शेवटच्या 4 सीट्स बाकी आहेत. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.